पुढची कन्सेप्ट आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय? हे सरफेस आहे, सॉलिड आहे आणि हे तुमचं आहे लिक्विड. ठीक आहे, हे सॉलिड आहे, असं आहे तुमचं लिक्विड. हे आहे तुमचं लिक्विड. बघ काय केलं, जिथं सॉलिड आणि लिक्विड आहे अशा ठिकाणी मी पॉइंट काढला. इथं पण कॉन्टॅक्ट होत आहे, पण मला असा पॉईंट शोधायचा जिथं फ्री सरफेस पण राहिला पाहिजे, फ्री सरफेस पण पाहिजे. आज इथं एक पॉईंट आहे, असा इथं एक पॉईंट आहे. इथून मी काय केलं, ड्रॉ टेंजंट ड्रॉ केलं. काय ड्रॉ केलं? टेंजंट ड्रॉ केलं. तसं इथं पण हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, मी हा काय केला, टेंजंट ड्रॉ. काय डाऊट आहे? तर इनसाइड द अँगल मेजर केला, तो आहे थीटा. इनसाइड द अँगल, ओके. कुठला? लिक्विड मध्ये जायचं. कुठे जायचं आपल्याला? लिक्विड मध्ये. तिथला अँगल मेजर करायचा, तो आहे थीटा. काय डाऊट आहे? मी जर बघितलं हा अँगल बनतोय माझा ऍक्यूट, बरोबर नाही, 90 पेक्षा लहान आहे, तर काय बनला? ऍक्यूट. 90 पेक्षा मोठा आहे म्हणजे काय बने? ऑब्ट्यूज. जर ऍक्यूट जर बनत असेल तर एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, वॉटर, केरोसिन. वॉटर आणि केरोसिन. ऑब्ट्यूज जर म्हटलं तर मर्क्युरी. ऑब्ट्यूज म्हटलं तर काय? मर्क्युरी. अजून एक लक्षात ठेवा, हा नॉट वेट, पार्शियल वेट. हा कसं करतो? पार्शियल वेट. काय असं समजायला सुरुवात आहे, हा नॉट वेट. अजून एक शब्द येतो मिनिस्कस नावाचा. मग इथं बनतं तुमचं कॉन्व्हेक्स मिनिस्कस, सॉरी कॉन्केव्ह मिनिस्कस. इथं काय बनतं माझं? कॉन्केव्ह मिनिस्कस. आणि इथं बनतं माझं कॉन्व्हेक्स मिनिस्कस. ठीक आहे, कॉन्केव्ह मिनिस्कस आणि कॉन्व्हेक्स मिनिस्कस. म्हणजेच काय, जेव्हा आपण पाणी चित्र काढतो ना पाण्याचं, तेव्हा आपण असं चित्र काढतो. पाण्याचं जेव्हा चित्र काढतो तेव्हा तुम्ही असे चित्र काढायचे. माहिती तुम्हाला ही गोष्ट? असं नाही काढत तुम्ही, असं नाही पाणी काढत. नेहमी तुम्ही थोडस असं दाखवायचं टेरेटमध्ये. तर मी बघितलं हा शेप कोणत्या शेपचा आहे? भाताच्या कॅव्हिटी सारखा असेल तर कॉन्केव्ह म्हणतो. हे काय झालं तुमचं? कॉन्केव्ह, बरोबर की नाही? आणि मी जर याला असं म्हटलं असतं, हा काय झाला तुमचा? कॉन्व्हेक्स. ठीक आहे. मग जो पाण्यामध्ये मला असा दिसतो ना, ग्लास मधून जर मी बघितलं तर मला असा जो दिसतो ना, त्यालाच म्हणायचं मिनिस्कस. म्हणजेच पाणी कसं तयार करतं? कॉन्केव्ह मिनिस्कस. मर्क्युरी कसं तयार करतं? कॉन्व्हेक्स मिनिस्कस. काय डाऊट आहे? मग मी आता जस्ट म्हटलं काय, असा पॉईंट शोधायचा जिथं सॉलिड आणि लिक्विड कॉन्टॅक्ट आहे. इथं दिसतंय. काय करायचं? तिथून काय करायचं? टँजंट ड्रॉ करायचं. केला टँजंट ड्रॉ. इनसाइड द लिक्विड, इकडून पण मेजर करू शकतो, पण मला कोणतं पाहिजे? इनसाइड द लिक्विड. तर अँगल मेजर केला, हा झाला थीटा. हा थीटा कसा झाला? ऍक्यूट बनला. इथं बघा हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, इथं काय करायला? टँजंट मारला. इनसाइड द लिक्विड मेजर केला, हा थीटा झाला. हा कोणता झाला? ऑब्ट्यूज. हे दोन्ही पण डायग्राम सेम. काय डाऊट आहे? आता आपण बघणार अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन आणि मग त्याच्या प्रॉपर्टीज. समजलं काही? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हटलं तर काय म्हटलं तुम्हाला? मी आता डेफिनेशन सांगितलं. काय सांगितलं? when solid and liquid are in contact, the point of contact have a free surface. बरोबर की नाही? त्याच्याकडे काय असलं पाहिजे? फ्री सरफेस लाव. नंतर आपण काय करतो? नंतर आपण तिथं काय करतो? आपण टँजंट लावतो. देन tangent is drawn to it. बरोबर? काय केलं आपण? टँजंट ड्रॉ केलं. नंतर काय केलं? पुढे अँगल मेजर केला. अँगल कसं मेजर केला? अँगल मेजर्ड. असा महत्वाचा शब्द आहे. काय? इनसाइड द लिक्विड. याला म्हणतात अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. काय डाऊट आहे? समजलं? डेफिनेशन सिंपल आहे, वर्ड बाय वर्ड. तर आपण इथूनच करतो. नंतर आपण याचं बघतोय कॅरेक्टरिस्टिक किंवा प्रॉपर्टीज. कॅरेक्टरिस्टिक किंवा काय त्याचे? प्रॉपर्टीज.
लिक्विड पेअर जर सेम असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सेम राहील. लिक्विड आणि सॉलिड पेअर जर सेम असेल, जसं की मी काय घेतलं, ग्लास आणि पाणी घेतलं, इथं तो ग्लास घेतला तेच पाणी घेतलं, इथं मेजर केलं, दुसऱ्या ठिकाणी दुसरा ग्लास घेतला पण तोच म्हणजे काचेचाच घेतला आणि पाणी घेतलं, तरी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसं भेटेल, सेम भेटेल. ठीक आहे. मग पहिली प्रॉपर्टीज काय झाली, सेम लिक्विड अँड सॉलिड पेअर, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सेम, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा कॉन्स्टंट. काय डाऊट आहे, समजलं? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशावर डिपेंड आहे, नेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विडचं नेचर. इट डिपेंड्स ऑन नेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड पेअर, बरोबर. इट डिपेंड्स ऑन सॉलिड आणि लिक्विड पेअरवर डिपेंड. अजून डिपेंड असतो, मला माहिती ना, वरती जर प्रेशर वाढला असता, बघा वरती जर प्रेशर वाढला असतं, लिक्विड असा होता तो असं दाबला असता ना, म्हणजे वरती काय पण मॅटर करतोय. जर कमी असतं काय अडचण, पण जास्त झाला तर खटकन दाबला असतं, मग ऍक्टिव्ह कुठं राहिलं असतं. मग आपण काय आणणार, तिसरं, इट डिपेंड्स ऑन कशावर आहे, नेचर ऑफ ए मीडियम अबव प्री सरफेसच्या वरती कोणता मीडियम आहे त्याच्यावर तो डिपेंड करतोय. जे सरफेस टेन्शनच्या प्रॉपर्टी लिहिले तेच प्रॉपर्टी इथं पण लागू होतात ऍज इट इज. जसं मी म्हटलं, टेम्परेचर काय केलं रे, इन्क्रीज केला, तर सरफेस टेन्शन काय झालं तर रे, डिक्रीज झाला. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण काय होईल, डिक्रीजच करेल. जे सरफेस टेन्शन झालं तेच इकडे घडतं. मग सरफेस टेन्शन मध्ये आपण इम्प्युरिटी शिकलोय. इम्प्युरिटी माझी तीन प्रकारची होती. कोणकोणते, सोल्युबल, काय पार्शियली सोल्युबल, आणि काय नंतर नॉन सोल्युबल. ज्याच्यामध्ये काय झालं, ते सरफेस टेन्शन काय झालं, ते इन्क्रीज झालं, ते तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण काय होऊन जाईल, इन्क्रीज होईल. सरफेस टेन्शन मे इन्क्रीज ऑर डिक्रीज, पण आपण 90% काय म्हणतो, डिक्रीजच. सरफेस टेन्शन तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण काय होईल, डिक्रीजच. इथं काय होईल, सरफेस टेन्शन काय होऊन जाईल, डिक्रीज करतो, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण काय होऊन जाईल, डिक्रीज करेल. काय डाऊट आहे. नेक्स्ट 3 मार्काला येतो मोस्ट टाइम टॉपिक. ठीक आहे, बघा, इफ कॉन्केव्ह मिनिस्कस काय असेल, कॉन्केव्ह मिनिस्कस बनतात. इफ कॉन्केव्ह मिनिस्कस असेल, जर कॉन्केव्ह मिनिस्कस असेल तर कोणता अँगल बनेल, ऍक्युट बनेल. कॉन्केव्ह मिनिस्कस असेल तर कोणता अँगल बनेल, ऍक्युट अँगल बनेल. इफ कॉन्व्हेक्स मिनिस्कस, जर कॉन्व्हेक्स मिनिस्कस बनत असेल तर काय बनेल, एकदमच अवघड होतं कन्सेप्ट. कॉन्केव्ह मिनिस्कस आणि कॉन्व्हेक्स मिनिस्कस, काय डाऊट आहे. मग ऍक्युट अँगल बनत असेल तर नॉट वेट का पार्शियल वेट आहे, कसं आहे, पार्शियल वेट आहे. म्हणजे काय, एक काय कम्प्लीट वेट, म्हणजे काय, रेनकोट माहिती तुम्हाला, पावसाळ्यात रेनकोट वापरतो का बरं, त्याच्यामध्ये पाऊस होत नाही, सक केलं जात नाही, ऍब्झॉर्ब होत नाही ना, म्हणजे वेट करतं का ते, सर नॉट वेट, कम्प्लीट नॉट वेट ना, हे काय असेल, नॉट वेट, ओलं करत नाही, म्हणजे तिचा अँगल कोणता बनत असेल, ऑफ्ट्यूज अँगल बनत असेल. आणि असंच कापड घेतलं जातं ज्यांच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती बनला पाहिजे, ऑफ्ट्यूज. कापड कसा चॉईस केला जातो, मग चांगला रेनकोट म्हणजेच काय, जास्तीत जास्त अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असला पाहिजे तुमचा, ऑफ्ट्यूज असेल. ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ्ट्यूज असेल तिथं तुम्हाला पाऊस मध्ये येणार नाही. पाऊस थोडासा मध्ये येतोय याचा अर्थ ऑफ्ट्यूज अँगल थोडासा कमी आहे, कारण तो वेट करायला चाललाय. हे लॉजिक कळालं का. मग कोणता कापड, आता सुती कापड घेतलं पावसाच गेलो तर काय होणार आहे, ओलं होणार आहे. का बरं, कारण की तो कपडा तसा आहे, म्हणजे तो कोणता अँगल बनत असेल, ऍक्युट अँगल बनत असेल.
परंतु कोणता अँगल बनत असेल? ऍक्युरेट अँगल. तेरे कॉर्ड घेतला आणि एक सुती घेतला आणि दोन्ही ठिकाणी पाणी सांडलं, कोण जास्त बारीक करेल? सुती जास्त सब करेल ना, म्हणतो काय असेल? कम्प्लिटली वेट करेल. आणि जो टेरिकॉटचा घेतलेला तो काय करेल? काही प्रमाणात करेल, म्हणजेच काय? पार्शियल वेट करेल. त्याच तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. पाणी झिरपणार आहे का नाही हे सांगतो तुम्हाला याच्यामध्ये. असं एक एक्झाम्पल आहे, असे भरपूर केसेस मध्ये त्याचा यूज केला जातो. काय डाऊट आहे? बघा मग आता नेक्स्ट आहे शेप ऑफ मिनिस्कस. शेप ऑफ मिनिस्कस आपल्याला माहिती आहे, कॉन्केव्ह मिनिस्कस, कॉन्व्हेक्स मिनिस्कस, दुसरं काय? प्लेनिंग. ठीक आहे, बघा पहिलं म्हटलं मी कॉन्केव्ह मिनिस्कस. काय म्हटलं मी? कॉन्केव्ह. आपल्याला माहिती झालं कॉन्केव्ह आहे तर काय म्हणलं पाहिजे? हे पार्ट झालंच पाहिजे ना. आता ऍक्युरेट बनलं पाहिजे. ऍक्युरेट आहे तर काय बनलं पाहिजे? पार्शियली वेट असलं पाहिजे. हे उलट सुलट काही विचारलं तरी तुमच्या डोक्यात या पद्धतीने फिरलंच पाहिजे. माझं काही असो, ऍक्युरेट आहे तर कॉन्केव्ह मिनिस्कस आहे, कॉन्केव्ह मिनिस्कस आहे म्हणून पार्शियली वेट. या सगळ्या गोष्टी उलट्या सुलट्या कुठेही कसं क्वेश्चन फिरवतात ते तुम्हाला डोक्यात राहिलं पाहिजे ऑलवेज. क्लिअर आहे? बघा मग आता मी तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवली. एक आहे तुमचं कोएझिव्ह आणि दुसरं आहे ऍडिझिव्ह. काय असतं कोएझिव्ह? सेम मॉलिक्यूल मधला अट्रॅक्शन. ऍडिझिव्ह काय असतं? डिफरंट मॉलिक्यूल मधला अट्रॅक्शन. अजूनही आम्ही ध्यानावर नाही, अजूनही आम्ही कोणत्या विचारात काय म्हणतो बघा. असं काय तर लिक्विड आहे, हे या साईडला ग्लास आहे म्हणजे सॉलिड पार्ट आहे आणि या साईडला लिक्विड पार्ट आहे. ठीक आहे, तर व्यवस्थित लक्षात आता याच्यामध्ये काय घेतलं आपण? असं पाणी घेतलं. त्याच्यामध्ये काय घेतलं मी? असं पाणी घेतलं किंवा केरोसिन घेतला. मी काय म्हटलं? जेव्हा पाणी टाकलं जातं, पाणी टाकल्यानंतर पाणी कसं काढतो? आपण अशा शेपचं काढतो. का बरं काढतो? कारण की इथं ऍडेसिव्ह फोर्स जास्त असतो. इथं कोणता फोर्स जास्त असतो? एफ ऑफ. ओके, या पॉइंटला आपण या पॉइंटला म्हणून या पी पॉइंट, या पॉइंटला काढलं मी पी पॉइंट. मग मी म्हटलं एफ ऑफ एपी. एपी ए म्हणजे काय? ऍडेसिव्ह साठी वापरतो. ठीक आहे, एफ ऑफ एपी जास्त आहे एफ ऑफ एसी पेक्षा. कोएझिव्ह पेक्षा ऍडेसिव्ह जास्त आहे. मग कोएझिव्ह पेक्षा ऍडेसिव्ह जास्त असल्यामुळे हा जो इथला मॉलिक्यूल तो वरती शिफ्ट होईल, असा शिफ्ट होत असतो. म्हणून तो कसा शिफ्ट येतो? या पद्धतीने. कळालं? या पद्धतीने तुम्हाला आता कळालं ऍडेसिव्ह कसा आहे रे? जास्त आहे. तुम्ही काय म्हटलं? ऍडेसिव्ह जास्त आहे, तर तुम्ही काय केलं? या पद्धतीने काढलं. याला काय म्हटलं तुम्ही? एफ ऑफ एफ. दुसरा मी काय म्हटलं? सी कसा आहे रे? कमी. एफ ऑफ एस छोटासा काढला. मग एफ ऑफ एफ मोठा आहे म्हणून तो काढला. कळालं का? मग नंतर मी काय केलं? आता हे आपल्याला तर कळालं. या असा असेल तर आपण काय करू शकतो? वेक्टर आहे. वेक्टर असेल तर आपण पॅरलली शिफ्ट करू शकतो. बरोबर की नाही? काय डाऊट आहे? आणि यांचा जो डायगोनल तो काय देईल? रिझल्टंट. याचा जो डायगोनल तो काय देईल आपल्याला? रिझल्टंट. काय देतोय? रिझल्टंट. तुम्ही काय म्हटलं? एफ ऑफ एपी इज ग्रेटर दॅन एफ ऑफ एसी. सेकंड पॉइंट विचारलं, रिझल्टंट कुठे आहे? रिझल्टंट कुठे आला? रिझल्टंट इनसाइड आहे सॉलिड. रिझल्टंट कुठे गेला तुमचा? सॉलिड मध्ये गेला. पहिलं तर तुम्हाला सांगायला कोण जास्त आहे कोण छोटा आहे. कोण जास्त मोठा आहे? एपी मोठा होता म्हणजे ऍडेसिव्ह फोर्स मोठा होता. रिझल्टंट कसा? इनसाइड द सॉलिड गेला. काय डाऊट आहे? तिसरं आपण जसं इथं काय काढलं होतं? आपण टँजंट काढलं होतं, तसं इथं टँजंट काढायचं. रिझल्टंट आणि टँजंट मध्ये अँगल असलं पाहिजे परपेंडिक्युलर. कसं असलं पाहिजे? रिझल्टंट अँड टँजंट कसं असलं पाहिजे? परपेंडिक्युलर. तिसरा पॉइंट आहे. आणि आपण कॉन्स्टंट आहे काय? रिझल्टंट अँड टँजंट कसा? आर परपेंडिक्युलर. ते कशा असले पाहिजे? परपेंडिक्युलर. हे तुम्हाला आर असा दिसला ना? आर असा दिसला, याला मला परपेंडिक्युलर पाहिजे. हा काय झाला मग? टँजंट. हा काय झाला तुमचा? टँजंट ना. टँजंट कसा पाहिजे होता? आर सोबत परपेंडिक्युलर पाहिजे होता. कळलं? मला नेहमी एक स्टेप राहणार आहे. काय? आर आणि टी कसे असले पाहिजे? एकमेकांशी परपेंडिक्युलर असले पाहिजे. काय डाऊट आहे? मग आता अँगल मेजर करायचा आहे.
अँगल मेजर्ड फ्रॉम काय tangent to inside the liquid. अँगल मेजर केला आपण कुठून टँजंट पासून इनसाइड द लिक्विड आणि कोणाकडे जातो आपण सॉलिड कडे. कोणाकडे जातो सॉलिड कडे. इकडून असा पण जाऊ शकतो पण इथं कोणता येतोय एअर येतोय. मला कोणता पाहिजे या साईडचा. काय डाऊट आहे. मग मी तुम्हाला विचारलं 5 पॉईंट तो कोणत्या शेपचा भेटला रे. काय भेटला आपल्याला ऍक्युड भेटला. काय भेटला ऍक्युड अँगल भेटला ना. ऍक्युड अँगल भेटला. ऍक्युड अँगल भेटला तर तुम्ही काय म्हटलं कोणता मिनिस्कस आहे रे. कॉन्केव मिनिस्कस म्हणतोय मला. आता कॉन्व्हेक्सला मला जास्त वेळ लागला नाही पाहिजे. कॉन्व्हेक्सला जास्त वेळ लागला नाही पाहिजे. कॉन्केव कळाला काय काय केलंय. नेक्स्ट आहे सेकंड तुमचा कॉन्व्हेक्स मिनिस्कस. कॉन्व्हेक्स मिनिस्कस. तुम्हाला कॉन्व्हेक्स मिनिस्कस आहे तुम्हाला कळून चुकलं. काय कळालं ऑप्टिस बनला पाहिजे. ऑप्टिस बनला तर नॉट वेट बनला पाहिजे. हे कळलं पाहिजे. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याच्यानंतर डायग्राम काढायचे. मी काय म्हणतो आता इथं इथं कोण मोठा होता ऍडहेसिव्ह हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. एफ ऑफ एपी मोठा होता. इथं कोण मोठा असेल एफ ऑफ एसी मोठा म्हणजे काय कोहेसिव्ह मोठा आहे ना. एफ ऑफ एसी मोठा म्हणजे काय कोहेसिव्ह जास्त आहे. काय डाऊट आहे. सॉरी एफ ऑफ पीसी ना. पी ए म्हणा पी ए आणि इथं काय पीसी. पी ए आणि पीसी म्हणा पी ए आणि पीसी. लक्षात राहील सोपं. पी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट याच्यामध्ये काय कोहेसिव्ह जास्त आहे. कोहेसिव्ह जास्त आहे तर हा मॉलिक्यूल जो आहे तो कोणाकडे जायचा प्रयत्न करेल लिक्विड कडे जायचा प्रयत्न करेल. म्हणून याचा फिरून हा असा शिफ्ट होतो. कळालं. हे वरती गेला तर हा काय होतोय खाली येतोय. हा पी पॉइंट आहे. कोण जास्त आहे कोहेसिव्ह जास्त आहे तर मोठे दांडी एफ ऑफ पीसी. कळालं का. एफ ऑफ पीसी हा कसा आहे रे छोटा ना. एफ ऑफ पी ए. मग आता काय करणार तुम्ही. आता काय करणार तुम्ही पॅरलल शिफ्ट करून घेणार. हे तुम्ही पॅरलल शिफ्ट केलं. आता काय करणार पॅरलल शिफ्ट करणार. मग आता काय म्हणणार रिझल्टंट काढावं लागेल ना. रिझल्टंट कुठे येणार डायगोनल हा वाला. हा काय तुमचा रिझल्टंट आहे बरोबर ना. मग चला रिझल्टंट कुठे गेला पटकन. रिझल्टंट इनसाइड लिक्विड आला. इनसाइड लिक्विड. तिसरा पॉइंट तसे म्हणजे काय रिझल्टंट अँड टँजंट कसा असं पाहिजे परपेंडिक्युलर असलं पाहिजे. हा रिझल्टंट आहे ना. हा तुमचा रिझल्टंट. या रिझल्टंटला हे कसं असलं पाहिजे परपेंडिक्युलर पाहिजे हे ना. हा काय तुमचं टँजंट आहे परपेंडिक्युलर झाला. आता काय चौथा पॉइंट पण सेम आहे. पटकन बोला चौथा पॉइंट ना. अँगल मेजर्ड फ्रॉम टँजंट टू इनसाइड आहे लिक्विड. टँजंट टू इनसाइड आहे लिक्विड म्हणजे इथून मेजर करायचं रे. असं मेजर करायचं ना. इकडे गेला असतो काय झालं असतं एअर आला असता. हा झाला तुमचा थिटा. कसा बनला रे पाचवा कसा बनला ऑप्टिस बनला. ऑप्टिस बनला ऑप्टिस अँगल बनला म्हणजेच कोणता मिनिस्कस रे. अवघड आहे. तिसरा प्लेन सरफेस. प्लेन सरफेस याच्यामध्ये एक्झाम्पल जर बोललो ना यासाठी एक्झाम्पल काय सांगितलं वॉटर आणि केरोसिन. यासाठी एक्झाम्पल काय वॉटर अँड केरोसिन चालेल. आणि यासाठी प्युअर वॉटर. यासाठी काय प्युअर वॉटर. तर थिटा किती बनेल रे 0. थिटा किती बनेल 0.
आणि कसं बनेल, कम्प्लिटली वेट. कसं करेल हा, कम्प्लिटली वेट करेल. काय डाऊट आहे? आता होतं काय, हा पी पॉइंट आहे, हा माझा पी पॉइंट आहे. तर पहिला पॉइंट काय लिहितो रे, एफ ऑफ पी ए आणि एफ ऑफ पी सी मध्ये रिलेशन येतो, बरोबर की नाही. आता सगळं पाणी ओढून घेतोय, म्हणजेच काय, सेम मॉलिक्युल मध्ये ओढणार का डिफरंट मॉलिक्युल ओढणार, डिफरंट ओढेल ना. अरे ओढेल तर पाणी ओढतोय म्हणजे काय करतोय, कापड आणि पाणी काय सेम आहे थोडी, डिफरंट आहे. म्हणजे काय, एपीएम काय असं पाहिजे, जास्त असलं पाहिजे, जास्त नाही खूप जास्त, कळलं, जास्त नाही खूप जास्त. का कोण जास्त आहे, सर्वात जास्त हा वाला, कळलं, एफ ऑफ पी ए. सेकंड मध्ये लिहू शकतो वाटलं असतं, एफ ऑफ पी सी निग्लिजिबल. कसा असेल तो, निग्लिजिबल, त्याचा काही इम्पॅक्ट होणार नाही. म्हणजेच काय, याचा रिझल्टंट विचारला, रिझल्टंट कुठे येणार आहे, आता त्याच लाईनवर येईल ना. हा जो रिझल्टंट तो कुठे येणार, त्याच्याच लाईनवर येणार आहे, कारण की सी बनलेलाच नाही, दुसरी साईड नाहीच आहे, तर रिझल्टंट कुठे येणार, त्याच्यावरच येणार आहे. मग थर्ड पॉइंट मध्ये काय लिहिणार आहे आपण, थर्ड पॉइंट मध्ये काय लिहिणार आहे, रिझल्टंट. हा पटकन, रिझल्टंट ऑन द एफ ऑफ पी. रिझल्टंट बनला तू डायरेक्ट कर म्हणे, काय डाऊट आहे. नेक्स्ट चौथा पॉइंट सेम आहे, हा बोला, रिझल्टंट अँड टेंजेंट कुठं, कसा झालं परपेंडिक्युलर असलं पाहिजे. हा तुमचा रिझल्टंट आहे, तर याला परपेंडिक्युलर करायचं आहे, तर तुम्हाला हे दिसलं, बरोबर की नाही. परपेंडिक्युलर तर काय कळालं, तर काय कळालं, ऑन द सरफेस आला, ऑन द सरफेस ऑफ सॉलिड आला, बरोबर की नाही. जो टेंजेंट काढलाय तो कसा आला आपला, ऑन द सरफेस ऑफ सॉलिड आला. काय डाऊट आहे, ऑन द सरफेस ऑफ सॉलिड. चौथा पॉइंट, पाचवा पॉइंट सेम राहील, हा पटकन बोला, अँगल मेजर्ड फ्रॉम कुठून, टेंजेंट टू इनसाइड आहे लिक्विड. मला सांगा, तो त्या रेषेवरच आहे, लिक्विडच्या मध्ये नाहीच आहे, तर अँगल किती बनेल, अँगल किती बनेल, 0. अरे मोजायला जागाच नाही ना, 0. काय डाऊट आहे, 0 बनला तर काय बनेल, प्लेन सरफेस बनेल, प्लेन सरफेस. काय डाऊट आहे, समजलं. हे 3 असे बनतात. पण एक चौथा एक घेतला होतो, ज्याला ते म्हणतात हायपोथेटिकल मीडियम. हायपोथेटिकल मीडियम तो काही बनू शकतो, त्याचं मन वाटलं तर कॉन्केव्ह बनेल, मन वाटलं तर कॉन्वेक्स बनेल, मन वाटलं तर प्लेन बनेल, असं हायपोथेटिकल मीडियम. हायपोथेटिकल मीडियम म्हणजे जो रिअल मध्ये प्रेझेंट राहत नाही. बघा आता याच्यामध्ये काय म्हणतात, आता काय पॉइंट आहे, पी पॉइंट, बरोबर की नाही. हा कोणता पॉइंट आहे, पी पॉइंट आहे. असा सरळ गेला, हा काय झाला तुमचा एफ ऑफ पी ए, बरोबर की नाही, एफ ऑफ पी ए झाला. तर एफ ऑफ पी ए तर माहिती आहे त्याचे, पण एफ ऑफ पी सी जो आहे म्हणजे कोहेसिव्ह वाला, पहिला एफ ऑफ पी सी विल बी मेक 45 डिग्री विथ सॉलिड, 45 डिग्री विथ सॉलिड. बनतानाच तो अँगल किती बनणार, पीसीचा अँगल किती बनवेन, 45. म्हणजे दोन्ही साईड कशा असतील, सेम असतील तरच लॉजिक कळालं की नाही. दोन्ही साईड कशा असल्या माझे सेम असले, एफ ऑफ पीसी आणि एफ ऑफ पीसी आणि एफ ऑफ पी कसं राहील रे, एफ ऑफ पीसी इज इक्वल टू काय, एफ ऑफ पी ए असं असलं पाहिजे, कळालं. मग काय करणार, पॅरलल शिफ्ट करून घेणार,
आता ह्याच्यातला रिझल्टंट जो आहे तो हा आहे, हा रिझल्टंट आहे ना, हा रिझल्टंट मानला. मग बोला पुढे काय, तिसरा पॉईंट काय लिहिणार, पटकन तिसरा पॉईंट काय लिहिणार, रिझल्टंट अँड मंदबुद्धी करा तुम्ही, सेम सेम चालणार आहे तरी पण तुमचं तेच मेंदू आहे, परपेंडिक्युलर असलं पाहिजे. म्हणजे हा आर आहे तर मी जर विचारला हा टेंजन बनेल ना, टेंजन कुठे गेला, टेंजन कुठे गेला, टेंजंट ऑन फ्री सरफेस, टेंजंट कुठे बनेल, फ्री सरफेसला बनेल, टेंजंट तुमचा फ्री सरफेसला बनला. आणि आता काय करणार, आता रिझल्टंट ना, हा रिझल्टंट आणि यांच्यामधला अँगल किती आहे, 90 चा. हा चौथा पटकन, अँगल मेजर्ड फ्रॉम टेंजंट टू इनसाइड लिक्विड. तर अँगल किती बनतोय, अँगल किती बनतोय, 90 डिग्री बनतोय. अँगल किती बनतोय, 90 डिग्री बनतोय. काय डाऊट आहे. आता दुसरा केस, आता जे ऍक्युरेट प्लेन सरफेस वगैरे यासाठी एक कंडिशन दिलं जाते, एफ ऑफ एपी, एफ ऑफ पीस पीए आणि एफ ऑफ पीसी बाय रूट, एफ ऑफ पीए पीसी बाय रूट. रूट का बरं ना माहिती ना, का बरं, कारण की बंधनाने अँगल किती बनतोय तो 45 डिग्रीचा बनतोय, तर बंधनाने 1/√2 बनणार. एक तर असं असेल, एक तर असं असेल. कोण मोठा आहे, कोण मोठा आहे, कोण मोठा आहे, ऍडेसिव्ह मोठा आहे. जर ऍडेसिव्ह जर मोठा असेल तर तो काय बनला पाहिजे, ऍक्युट. काय बनलं पाहिजे, ऍक्युट. जर कोहेसिव्ह मोठा झाला तर काय म्हणलं पाहिजे, नाही कळालं, समजलं कोण मोठा, त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो. याला डायरेक्टली आपण म्हणू शकलो का, हा ऍक्टिव्ह बनतोय, ऑप्टिव्ह बनतोय किंवा कोणत्या तरी शेपचा आहे, असं काही म्हणू शकत नाही. असं आलं तर आपण काही म्हणू शकतो. क्लिअर आहे, सिंपल कॉन्सेप्ट आहे.